कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. दुबई खूप सेफ आहे. शहरामध्ये सामान्य नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. आजपर्यंत आपण सगळ्यांना ऐकलं होतं की बातम्याला येणाऱ्या काही गोष्टी बडाव चढाव करून सांगितल्या जातात, पण आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतोय आणि या ठिकाणी शासनाने काही शेअर काढला आमचे मित्र सांगतायत. हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे, हॉटेल स्टे जे लोक करतायत त्यांना काही अडचण असेल तर इथून पुढचा टोटल खर्च जे आहे ते इकडची गव्हर्नमेंट करणार असं त्यांनी क्लिअर काढलेलं आहे. गव्हर्नमेंट इज ऑल्सो सपोर्टिंग द दुबई गव्हर्नमेंट. दे आर टेकिंग गुड ॲक्शन्स सगळ्यांसाठी. सो डोंट वरी, वी ऑल आर सेफ. येस, दुबई खूप सेफ आहे. माझा कालचा व्हिडिओ पाहून बऱ्याच लोकांचे रिप्लाय आलेत की त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित आहे का. काहीही झालेलं नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. आम्ही या ठिकाणी ज्या फंक्शनला आलो तो फंक्शनसुद्धा या ठिकाणी अतिशय छान या ठिकाणी पार पडत आहे. त्याचे व्हिडिओ आपण बघू शकता. हा एअरस्पेस बंद आहेत, एअरपोर्ट बंद आहेत, येण्या जाण्याची विमानाची त्या ठिकाणी सेवा बंद आहे. दुबईच्या सरकारने घेतलेला निर्णय म्हणून ते सगळं बंद आहे. पण दुबईमध्ये कुठल्याही पद्धतीची चुकीची घटना घडलेली नाही. त्यामुळे सगळ्या भारतीय माझ्या बांधवांनी, भगिनींनी त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या नातेवाईकांची, पाहुण्यांची काळजी करायची काही गरज नाही. सगळे व्यवस्थित आहे. मीडियाच्या कुठल्या पद्धतीच्या व्हिडिओला किंवा कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचं हे आता आपण भारतीयांनी किंवा आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची किंवा ठरवण्याची गरज आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या चुकीच्या गोष्टीला, चुकीच्या बातम्यांना बळी पडू नका. सगळं छान आहे. दुबईमध्ये असणारे सगळे नागरिक या ठिकाणी सुरक्षित आहेत. शहरामध्ये सामान्य नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा धोका नाही. सगळ्यांचे नातेवाईक, सगळे भारतीय सुरक्षित आहेत. लाखो भारतीय या ठिकाणी दुबईमध्ये आहेत, अडकले आहेत, तर सुरक्षित आहेत. आणि प्रोटोकॉलनुसार एअरपोर्ट बंद आहे, पण लवकरच या ठिकाणी एअरपोर्ट सुरू होतील आणि आम्ही सगळेजण आपल्या देशात, मायदेशात परत येऊ. तर तुम्ही बघू शकता काही भारतीय मित्रसुद्धा माझ्यासोबत आहेत, पुण्याचे आहेत. कसं आहे मित्रांनो, ऑल इज वेल ना? तर भारतीय लोकांनी काळजी करायची गरजच नाही आहे. येस, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. तुमच्या या ठिकाणी कोणी नातेवाईक असतील तर त्यांचीही काळजी करू नका. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती तर सामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीचा धोका नाही, विशेषतः भारतीय नागरिकांना. काळजी घ्या, तुम्ही सुरक्षित राहा, आम्ही सुरक्षित आहोत. जय हिंद, जय भारत.